साताऱ्यातल्या या मोर्चात विश्वशांतीचा संदेश घेऊन 53,000 किलोमीटरचा प्रवास करणारे लातूरचे मनोहर पाटीलही सहभागी झाले होते। यावेळी त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी संभाजी थोरात यांनी। विश्वशांतीचा संदेश घेऊन तब्बल 53,000 किलोमीटर पायी चालत प्रवास करणारे लातूरचे मनोहर पाटील साताऱ्यातल्या मराठा क्रांती मोर्चात सहभागी झालेले आहेत। त्यांची काय भूमिका आहे यामागची आपण जाणून घेऊ। सर, महत्वपूर्ण भूमिका जी आहे, माझे जाणते राजे, जगाचे संपूर्ण देशाचे शिवछत्रपती शिवरायांचा संदेश हा संपूर्ण सर्वधर्म समभावासाठी आणि खरोखर त्यांनी आपल्या हृदयात सर्वधर्म समभावाला ठेवले होते। हा संदेश त्यांचा सत्य अहिंसा शांतीच्या मार्गाने चालावा आणि हा खरोखर जो निर्णय आहे, 18 कायदा त्यांच्या काळात जो कायदा होता, हा 18 कायदा ज्या लोकांनी गुन्हा केलेला आहे त्या लोकांच्या करिता हा कायदा तत्काळ रद्द व्हावा आणि निष्पाप बेकसूर लोकांच्यासाठी हा कायदा सुधारित व्हावा, ही माझी शासनाला विनंती आहे। तुम्ही आतापर्यंत कोणकोणत्या मोर्चात गेलात आणि कसे गेलात? मी सर अहमदनगर, आपला सोलापूर, नांदेड, जालना, लातूर, परभणी, संपूर्ण राज्यातल्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत जो मोर्चा झाला त्यामध्ये मी सहभाग नोंदवलेला आहे आणि विशेष करून कोपर्डीच्या ठिकाणी पण मी गेलो होतो आणि ती मुलगी संपूर्ण 130 करोड देशवासियांची आहे। मराठा मुक मोर्चा हा संपूर्ण मराठा बांधव म्हणून ची मुलगी तर आहेच, पण मराठा बांधव म्हणून समजू नका, संपूर्ण 130 करोड देशवासियांची मुलगी आहे। आम्ही दलितांच्या विरोधात नाही, परंतु जे हे करतात कृत्य, हे लोक, हे अशा लोकांना जबरदस्त म्हणजे हा मोठा एक म्हणजे शासन झालं पाहिजे, कठोर शासन झालं पाहिजे आणि तात्काळ त्यांच्या बाबतीत हा 18 कायदा रद्द झाला पाहिजे, मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे। विश्वशांतीचा संदेश घेऊन तुम्ही कुठे कुठे फिरलाय? सर, मी विश्वशांतीचा संदेश घेऊन संपूर्ण मी भारतामध्ये संपूर्ण माझे प्रांत झालेत। तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ, मिझोराम, नागालँड, पाँडिचेरी, गुजरात, हे संपूर्ण आंध्र प्रदेश, कर्नाटका, संपूर्ण राज्यपाल, संपूर्ण मुख्यमंत्री, संपूर्ण विधानसभेमध्ये जाऊन मी त्यांना संबोधित केलेला आहे की आज देशाला दहशतवाद थांबला पाहिजे, बलात्कारमुक्त देश झाला पाहिजे। विश्वशांतीचा संदेश घेऊन फिरणारे मनोहर पाटील आता मराठा क्रांती मोर्चासाठी, मराठ्यांच्या मागणीसाठी फिरत आहेत। कॅमेरामन कुमार टेंबरेसह संभाजी थोरात, साम टीव्ही, सातारा।